नमस्कार मित्रांनो, आज आहे 7 जुलै. 7 जुलैच्या दिवसभराच्या सुपरफास्ट ठळक बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. खासदार रवींद्र वायकर यांना क्लीन चिट. गैरसमजातून तक्रार केल्याची मुंबई महापालिकेची उपरती. नव्या सरकारचा अर्थसंकल्प 23 जुलैला. 22 जुलै ते 12 ऑगस्ट अर्थसंकल्पीय अधिवेशन. विधानसभा निवडणुकीत 200 जागांचा टप्पा पार करू. देवेंद्र फडणवीस गाफील न राहण्याच्या सूचना. नीट लातूर कनेक्शन गुणवाडीतील एका आरोपीचे सीबीआय कोठडीत वहाड. मुंबईला जाण्यासाठी पुन्हा तयार राहावे. हिंगोलीतील संवाद यात्रेत मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन. टाळ मृदंगाच्या गजरात माऊलीच्या पादुकांचे निरास्थान. सातारा जिल्ह्यात माऊलींचे जोरदार स्वागत. महाराष्ट्रातील भाजपच्या 3 नेत्यांकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी. देशात यंदा खरीप हंगामातील कांदा लागवड 27% वाढणार. कृषी विभागाने 3.61 लाख हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट. मोदींची ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत फोनपे चर्चा. मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही नेते आग्रही. गाफील राहू नका, ताकही फुंकून प्या. विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी फुंकले रंगसिंह. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आढावा बैठकीचे निर्देश. गुणवत्तापूर्ण विकास कामे करा. गडचिरोली जिल्ह्यात 6 महिन्यात मलेरियाचा 5वा बळी. आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह कायम. आज परभणीत मनोज जरांगे पाटील यांचा संवाद यात्रा. पाथरी रोड येथून सुरू होईल रॅली. महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट कृषी राज्य. राज्याच्या शिरपेचात तुरा उंचवणारी घटना. 10 जुलैला दिल्लीमध्ये होणार पुरस्कार वितरण. मुंबई मनपाची फेरीवाल्यांवर धडक कारवाई. 5435 जणांची साधनं समृद्धी जप्त. चाहत्यांच्या भावनेकडे पाहून मुख्यमंत्र्यांची घोषणा असावी. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला सवाल. 11 कोटी देण्याची गरजच काय? 16% वाढले संरक्षण उत्पादन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट. ऋषिकेश ते बद्रीनाथ महामार्ग बंद. अमरनाथ यात्रा थांबवली. आकाशात ढगांची गर्दी दिसते पण पाऊस का पडत नाही? हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण ऊर्जा नसलेला मान्सून. आधी ठाकरेंना धक्का, आता भाजपला दणका. शिंदेकडून डाव टाकण्यास सुरुवात. बालेकिल्ला परत मिळवणार. कसाऱ्यात 20 डबे सोडून पुढे गेले पंचवटीचे इंधन. कपलिंग निघाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास विस्कळीत. संजय व गंगाधरला समोरासमोर बसून करणार सीबीआय चौकशी. फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्ती असल्याचा सीबीआयला संशय. पोलीस भरती चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील घटना. मुख्यमंत्री ओबीसींकडे लक्ष का देत नाहीत? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल. अयोध्येप्रमाणे गुजरातमध्ये इंडिया भाजपला हरवणार. राहुल गांधी. अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला.